हे एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे असलं तर तुम्हाला माहिती आहे आहुंडला सुट्टी असते. सो मग यांना थोडंसं लेटच असतं. पण आज मला थोडंसं बाहेर जायचं आहे, म्हणजे ॲक्च्युली स्किनच्या क्लिनिकमध्ये जायचं आहे. सो मग म्हटलं की आज ब्लॉग स्टार्ट करते आणि बऱ्याच दिवसांपासून काही ब्लॉग शूट करत नव्हते. तर म्हटलं चला आज बाहेर चाललीच आहे तर मग ब्लॉग शूट करावा. तर मला स्किनच्या क्लिनिकमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर मग येता येता डीमार्टला पण जायचं आहे. थोडंसं थोडंसं काम आहे. सामान वगैरे काय आणायचं नाही, पण थोडंसं काम आहे. सो बघू, ते तुम्हाला पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच तसं. आणि दोन्ही पिल्लूंना पण आता आहो गेलेत घेऊन. सो मग आता मी खाली जाते आणि इथून पुढचा दिवस कसा असणार तर हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामुळे ना तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला तेच म्हटलं तू. तर मग अशी डीमार्टला जाऊन आले आणि त्यानंतर ओ काय काय आणि आता शौर्य काय खात होतं तू? फ्राईज खातोय माझे शौर्य, फ्राईज. अच्छा, हो गो बाई, केवढं लाड आलाय. तर डीमार्टला गेली होती, थोडंसं काम होतं. सो मग ते जे काय घेतले तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे दाखवेल. आणि त्यानंतर थोडंसं स्किनच्या डॉक्टरांकडे जायचं होतं तर तिकडे जाऊन आले. आणि आता त्यानंतर आले आणि जेवण वगैरे तर बाहेरच करून आलो. आणि येता येता ह्या पिल्लू आहे ना, दोन्ही पण गाडीवरच झोपले होते. सो मग घरी आली, बाळ झोपलेले होते, त्यांना थोडंसं चारलं उठून आणि त्यानंतर परत झोपवलं. तर त्यांना उठायला जवळपास 6 वाजले आणि त्यांच्या शेजारी पडून गेले. तर मग मला पण झोप लागून गेली होती. सो म्हटलं चला, व्हिडिओ तर काय कंटिन्यू केला नाही, तिकडे गेले तर काही शूट केलं नाही. सो मग म्हटलं चला आता ब्लॉग कंटिन्यू करते. आणि आज संध्याकाळी मी जेवणात आहे ना फिश बनवणार आहे. हो ना, फिश कोणाला खायचे? फिश कुठे? फिश कुठे? फिश सांग सांग, कुठे फिश आहे? तिकडे आहे. कुणी ठेवलं फिश? कुणी आणला? पप्पा. कुणी आणलं रे? पप्पा. तर शौर्य तर काय बोलू देत नव्हता, म्हणून मग ना आतमध्ये आले आणि तो आता बसलाय, टी व्ही बघतोय, खातोय. सो त्याचं असं चाललंय. शर्विल बाहेर गेलाय आणि शर्विल दादांसोबत बाहेर गेलाय. सो मग म्हटलं आता जे काय आहे तर पटपट आवरून घेते. दोघं जण नाही आहेत. शौर्य बसलाय, मस्त खेळतोय तो त्याचा तो. आणि आज संध्याकाळी फिश बनवणार आहे मी. बांगडा आणायला सांगितला होता आहुंडला. सो बऱ्याच दिवसानंतर मी बांगडा आणायला सांगितलं आहे. आणि मग म्हटलं चला आपण मस्तपैकी रेसिपी पण शेअर करूयात. तर मी कसं बांगड्याचं कालवण बनवते वगैरे तर ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि स्पेशली आज बांगड्याचं कालवण भारीच होणार आहे, कारण त्याच्यामध्ये ना मी मालवणी जो मसाला आणलेला होता ना आहुंनी, तर तो टाकणार आहे. आपण नॉर्मली आपले सगळे मसाले टाकतो त्यात छानच होतं, पण जे प्रॉपर कोकणातले मसाले असतात ना तर त्याची टेस्टच भारी असते. सो मग म्हटलं चला आता तो मसाला आहेच आहे, तर मग म्हटलं बांगड्याचा रस्सा बनवूयात. आणि फिश फ्राय पण करणार आहे. सो मग ते कोकम वगैरे लावून सगळं काही प्रॉपर एकदम ना कोकणातल्या स्टाईलनेच मी आज फिश करी आणि फिश फ्राय बनवणार आहे. तर चला, इथून पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. आणि मी जे काय बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते. सो इथून पुढचा ब्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू करा. गेले होते तर मला म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर माझी मैत्रीण भेटली आहे, जी आम्ही सोबत कॉलेजला असायचो. हर्षदा नाव आहे तिचं. तर ती इतक्या दिवसांनंतर भेटली आहे ना, म्हणजे अगदी 2023च्या स्टार्टिंगला वगैरे ती काहीतरी भेटली असेल मला. त्यानंतर आज तिला भेटली. ऑलमोस्ट 2 and 3 years कंप्लीट झाले. ते 3 years नंतर भेटले. जे आम्ही रेग्युलरली भेटायचो, कॉलेजला असायचो तर रेग्युलरली सोबत भेटायचो. तिचा मी फोटो वगैरे नंतर ॲड करतेच. पण खूप छान वाटलं, बऱ्याच दिवसानंतर भेटले. जास्त वेळ नव्हता, कारण तिला पण जायची घाई होती, मला पण वेळ नव्हता इतका की आम्ही आतमध्ये जायला आणि ती बाहेर यायला सेम टाईम झाला. तरी पण थोडा वेळ बोलली, एक फोटो घेतला तिच्यासोबत. माझा फोन आहुंकडे होते, नाहीतर व्हिडिओ पण घेतला असता. सो मी तो फोटो तर पुढे ॲड करणारच आहे. तर खूप छान वाटलं. म्हणजे ना इतक्या दिवसानंतर भेटून पण ना मस्त वाटलं. आता बघू, 8 तारखेला 8 मार्चला वुमेन्स डे, तर आमचं भेटायचं प्लॅनिंग चाललं आहे. सो बघू ते किती सक्सेस होते, कसं होते तर ते मी तुम्हाला सांगते. आणि तो व्लॉग तर 1 नंबर असणार आहे. सो तुम्ही नक्की तो पण कंटिन्यू बघा. तर आता मी इकडे फिश वगैरे सगळं काही क्लीन करून घेतले आणि फिशला आता मॅरिनेट करायचं आहे मला. सो इकडे ना मी बांगडा घेतला होता. तर एवढा असा बांगडा आहे. हा ऑलमोस्ट हाफ kg जास्त असणार आहे. तर आता मला याचा काही रस्सा करायचा आहे आणि काहीचं फ्राय करून घ्यायचे. सो मी आता याला मॅरिनेट करून ठेवते पहिले. आणि मॅरिनेट करण्यासाठी मी जे काय वापरते तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि सोबतच आहे ना वाटण पण करायचं. तर वाटण करण्यासाठी मिरची, आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण आणि कांदा, हे सगळ्याचं वाटण करायचं आहे आपल्याला. सो आता ते पण सगळं साईडला करून घेतलं एक साईडला. तर इकडे फिश मॅरिनेट करण्यासाठी मी आहे ना छानपैकी मासे धुवून घेतलेत. त्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ
आणि सोबतच आपण जो मालवणी मसाला होता माझ्याकडे तर तो मी टाकला आहे त्यामध्ये. तुम्ही लाल मसाला पण वापरू शकता. त्यानंतर मग थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली जी की टेस्ट खूप छान देते. त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं कोकणी फूड असणारं, कोकणी फूडमध्ये वापरलं जाणारं कोकम. तर तिथे कोकमचं पाणी तयार करून घेतलं होतं आणि ते टाकून आहे ना मी फिश छानपैकी मॅरिनेट करून घेतलं. सगळं मसाला जो आहे तो एकजीव करून आहे ना आपल्याला फिशला लावून घ्यायचा आणि 15 मिनिटासाठी फिश आहेत ना साईडला ठेवून द्यायचे. तर चला इकडे फिश मॅरिनेट होत होते तोपर्यंत आहे ना मग म्हटलं की मसाल्याची तयारी करावी. तर त्यासाठी आहे ना कांदा, आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि ना कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची कारण मच्छीचा रस्सा हिरव्या मसाल्यातच खूप छान होतो. सो मग इकडे ना हे सगळं वाटून घेतलं. तर आता आपलं वाटण तयार झाले इकडे बघू शकता तुम्ही. आणि ना कोथिंबीरचा वापर बराच करायचा त्याच्यामुळे ना हिरवं वाटण बनवायचं आपल्याला. तर कोथिंबीर वगैरे टाकली आणि थोडंसं मी ना अर्ध टोमॅटो चिरून टाकलं त्याच्यामध्ये, जे की मी तुम्हाला सांगायचं विसरले होते. सो मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं. सो मग मी त्याच्यामध्ये ना अर्धा टोमॅटो चिरून टाकला आणि वाटण बनवून घेतले. तर चला आता मी ना भाजीला फोडणी देते आणि मग तुम्हाला. तर आता आहे ना इकडे कालवण करण्यासाठी आहे ना मी कढईमध्ये सगळ्यात पहिले तर तेल छान गरम करून घेतलं. त्यानंतर जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं तर ते मी त्यात टाकलं आणि ते छान परतून घेतलं. आणि मच्छीच्या कालवणाला आहे ना कढीपत्त्याशिवाय टेस्ट येतच नाही असं मला वाटतं. कढीपत्ता तर मस्ट आहे मच्छीच्या कालवणामध्ये, त्यामुळे टेस्टच खूप छान लागते. तर याने इकडे भरपूर असा कढीपत्ता टाकला आणि छानपैकी मसाला आहे ना परतून घेतला, एकजीव करून घेतला. कारण कच्चा मसाला आहे सो थोडा चांगला भाजून घ्यायचा तो. तर मसाला छान परतून झाला तर त्यामध्ये आता आहे ना मालवणी मसाला आणि लाल तिखट मसाला टाकायचा. कारण दोन्ही मसाले तिखट आहेत ते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. सो मग मी इकडे आहे ना थोडासा मालवणी मसाला आणि लाल मसाला घेतला आहे जो की छानपैकी आहे ना आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचा. मसाला छान परतला आहे त्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं आणि छान आहे ना कालवणाला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. तर कालवणाला मस्तपैकी एक उकळी आली आहे. थोडासा गॅस स्लो करायचा आणि त्यानंतर माशाचे जे मॅरिनेट केलेले पीस होते तर ते टाकायचे. तर मी इकडे फक्त आहे ना डोक्याचे पीस जे असतात तर त्याचाच रस्सा करणार होती कारण त्याची टेस्ट खूप छान लागते. सो मग आहे ना इकडे मी जे डोक्याचे पीस होते तर ते मी मच्छीमध्ये सोडून घेतलेत आणि आता ते कालवण छान आहे ना एक 5 ते 10 मिनटं, 10 मिनटं पण जास्त होतात, एक 5 ते 7 मिनटातच आपलं मच्छी शिजून जाते. सो आहे ना मस्तपैकी ना त्याला गॅस फुल करून आहे ना त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि आपलं मच्छीचं कालवण तयार झालं. घेतली आहे इकडे आहे फिश फ्राय करायला ठेवले ते. त्याला रवा वगैरे काही लावला नाही, फक्त फिश फ्राय करायला ठेवले ते. तो आणि इकडे भाकरी आणि सोबत भात असा सगळा मेन्यू आहे. तर आहो येतील आता थोड्या वेळात. आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 9:30 झाले ते. आणि इकडं शरू आहे. शरू आला मगाशी जाऊन. आणि काय घेऊन आला शरू? तू काय घेऊन आला बघू तुझं काय हे हेलिकॉप्टर काय हेलिकॉप्टर. व्हिडिओ चालू झाला नाही झालं का म्हणजे बाळाला यायचंच असतं असं. आणि या दोन्ही पिल्लांचं पण चालून झालंय. ह्या दोन्ही पिल्लांना चालून झालंय. सो आता ती दोघी पण आहे ना खेळत बसणार आहेत. हो ना बाबडी. इकडे आपले ना फिश पण छान फ्राय करून झाले ते आणि ना रवा न टाकता पण आहे ना फिश खूप छान कुरकुरीत होऊन जातात. तर आहे ना असं तुम्ही नक्की ट्राय करा. पडली भगवान जेन्युइनली सॉरी. इथे सगळे साक्षी आहेत. मी प्रभूला आजपर्यंत स्वतःहून लाईन क्रॉस केली. सगळं कधी भाऊ मी कोणाकोणाला काय काय शब्द वापरले असते. हाय करा. हाय हाय करा दादा. अरे काय पडला होता ना. हाय कर. हाय यस त्याची सुरुवात मी केली. हाय शेवटे बघ. हाय बाबा.
तर आता आहो आले होते आणि त्यांच्यासाठी मग आहे ना इकडं ताट वाढून घेतलंय आणि त्यांच्याकडूनच बघूयात आपण की कशा झाल्या आज मच्छीचा रस्सा आणि मच्छी मग आहेत ना असं ते चालेल. कशी झाली हो? चांगली झाली. तुम्ही जो मसाला आणला होता का तो टाकून बनवले. आणि ना आता भाऊ येतात ते भाऊंसोबत भाऊ आणि मी दोघं जण जेवण आणि इकडे आहो भाजी कशी झाली? तर आता मी जेवायला घेतले आणि ही दोन्ही पिल्लं इकडे शरू आता घेऊन इकडे ये. हा बस इथे खाली बस. मी जेऊ का? कसं झालं? छान छान मस्त झालं काल. मस्त मस्त. काय करताय? बाय करा. बाय. तर ही दोन्ही पिल्लं खेळतात. ते जेवण वगैरे सगळं काही झालं आणि भाजी खूप छान झाली. ती फिश फ्राय पण छान झाला होता आणि जो रस्सा केला होता तर तो पण छान झाला होता. भाऊंना सुद्धा आवडला, आहूंना सुद्धा आवडला. आणि ही दोन्ही पिल्लं बघा जसं जेवण झालंय तसे दोघं पण आहे ना खेळायला बसलेत. तर आता मी ना चंपू चंपू दिसत असेल तर इकडे मी तेल वगैरे लावून घेतले. उद्या संडे सो डोकं वगैरे धुवायचं आहे आणि उद्या खूप भारी एक गोष्ट आहे तर ती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार. पण खूप छान अशी गोष्ट होणार आहे. तर ते बघायचं, ते जर तुम्हाला बघायचं असेल ना तर नक्कीच व्हिडिओ येणार. उद्याचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. आणि ना ही दोन्ही पिल्लं तर आता खेळतात. ते माझं स्किन केअर वगैरे सगळं काही करून झालं आहे नाईटचं. तर मी ब्लॉग स्टॉप करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.